चोरटे भरपूर येतील, तुम्हाला फसवणुकीच्या गोष्टी सांगतील, तुम्हाला सांगतील बाळासाहेब असं करतात तसं करतात, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी सांगतील आणि तुमचं मताचं दान त्यांच्या पदरात पाळून घेतील बंधूंनो. म्हणून तुम्हाला पुन्हा विनंती करतो की बाळासाहेबच हे वंचितांचे कैवारी आहेत. आजच्या या काळात आपल्याला त्यांच्यासारखा नेता भेटणे नाही, सर्व नेते स्वार्थी आहेत. जिकडे त्यांचं भलं होते, त्यांच्या कुटुंबाचं भलं होते, त्या ठिकाणी जाणारे नेते सगळे आपण पाहत आहोत. स्वतःचा उत्कर्ष करणारे आणि समाजाचं मत खोटं बोलून स्वतःच्या पदरात पाळणारे नेते तुम्ही बघत आहात. म्हणून सर्वांना विनंती आहे की अंकुशदादा वाकमांजर यांचं 5 नंबरचं बटन आहे, आपल्याला संधी आहे. तरुण तळपदार पोरगा आहे, सर्वांच्या कामात पडणार आहे. त्यांचा आणि आमचा या 2-3 वर्षापासून संपर्क आला. अंजनगाव असो, दर्यापूर असो, मेळघाट पर्यंत आम्ही त्यांच्या सोबत फिरलो. स्वतःचा वेळ, स्वतःची गाडी, स्वतःचा खर्च करून आपला उमेदवार या पक्षासाठी, समाजासाठी फिरत असतो. आज निवडणूक आहे म्हणून तुमच्या समोर मत मागायसाठी आलेला आपला उमेदवार नाही. मी त्यांना जवळून पाहतो, ते स्वतःच्या गाडीने, स्वतःच्या खर्चाने या पक्षासाठी, बाळासाहेबांसाठी आणि समाजासाठी फिरत असतात. म्हणून अशा या एका निष्ठावान कार्यकर्त्याला आपण सर्वांनी मदत करावी, आपापल्या परीनं सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावं ही सर्वांना विनंती करतो व माझे 2 शब्द सांगतो. यानंतर रेखाताई साहेबरावजी वाकपांजर, माजी सभापती पंचायत समिती दर्यापूर, यांनी कृपया डॅशवर यावं. उमेदवारांची आई आहेत, या दर्यापूर तालुक्यामध्ये माजी सभापती होत्या, त्यांनी कृपया डॅशवर यावं. यानंतर ॲडव्होकेट सम्राटजी कृपया यांनी आपला स्टेजवर यावं आणि आपल्या भाषणाला सुरुवात करावं. यानंतर धोबी समाजाचे नेते नितीनभाऊ धुराटे यांनी कृपया आपण आपले विचार या ठिकाणी मांडावं. या ठिकाणी संपूर्ण संघटनेचे काही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी सैनिक संघटना, वकील संघटना, आदिवासी संघटना ऑल इंडिया, सुनील चव्हाण, विलास पवार, आदिवासी आमला, या ठिकाणी बरीचशा मंडळी या ठिकाणी अंकुश भाऊंना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आणि खरोखर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारवंतांनो, जे काही अपक्ष उमेदवार आपले उभे राहिलेले आहेत, कोणत्याही प्रकारची इकडे तिकडे न करता बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करावा, त्यांच्या नातवाचा विचार करावा. तो घरचा असो, दारचा असो, समाजाचा असो, मत फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या विचारालाच गेलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. यानंतर रेखाताई साहेबरावजी वाकपांजर यांनी कृपया डॅशवर यावं. नितीन धुराटे यांनी कृपया आपल्या भाषणाला सुरुवात करावं. हॅलो, तुम्ही 1 मिनिट. यानंतर सर्व मान्यवरांना सूचना आहे की त्यांनी आपल्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या महामानवांचं पूजन व हार अर्पण या ठिकाणी होत आहे. तेव्हा मी विनंती करतो सदानंद भाऊ नागे, पुंडलिकरावजी वाट, चला लवकर लवकर माल्य अर्पण करून घ्यायचं आहे. कारण ताबडतोबच शक्य तितक्या लवकर साहेब या ठिकाणी आलेत की आपल्या भाषणाला सुरुवात करणार आहेत, आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करणार आहेत. तेव्हा मी मान्यवरांना सूचना करतो, पुंडलिकरावजी वाट, सदानंदजी नागे, तालुका अध्यक्ष सुरेंद्रजी तायळे, विपिनजी अवनोकर, दीपक गवई, भारिप बहुजन महासंघ अकोला, त्याचप्रमाणे रेखाताईजी वाकपांजर, माजी सभापती पंचायत समिती दर्यापूर, हे या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महामानवांचं पूजन या ठिकाणी होत आहे. सर्वांनी
महामानवांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे, तेव्हा सर्वांनी शांततेचं सहकार्य या ठिकाणी करायचं आहे. ताबडतोब आणि शक्य तितक्या लवकर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात, ज्या मार्गदर्शनाची आपण वाट पाहत आहात, ते श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर शक्य तितक्या लवकर ताबडतोब या ठिकाणी जिल्हा परिषद कन्या शाळेच्या भव्य प्रांगणामध्ये आपल्या असंख्य बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तेव्हा या ठिकाणी आपल्या महामानवांचं पूजन होत आहे. वाटसाहेब सन्माननीय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा माल्यार्पण करतील. सन्माननीय माजी जिल्हा परिषद अकोला शरदचंद्रजी गवई साहेब हे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अल्लादेव होळकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, वंचित बहुजन आघाडीचा, सरदार बाळासाहेब तुम आगे बढ़ो, सरदार बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. महामानवांचं या ठिकाणी पूजन होत आहे. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या महामानवांचे पूजन होत आहे. ऍडव्होकेट पृथ्वी सम्राट एम दीपंग न्याय अधिकारी सभा प्रमुख यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. हायकोर्ट मुंबई. दोन मिनिट तुम्ही बोलताय. एक मिनिट ऍडव्होकेटजी धर्मेंद्रजी आठवले हे देखील स्टेजवर येतील. सन्माननीय ऍडव्होकेट महात्मा ज्योतिबा फुले की, महात्मा ज्योतिराव फुले की. एक मिनिट. हॅलो, ऍडव्होकेट धर्मेंद्रजी आठवले ताबडतोब शक्य तितक्या लवकर या ठिकाणी स्टेजवर येतील. हेलिकॉप्टर आलेला आहे, साहेबांचं आगमन झालेलं आहे, तेव्हा कोणीही जाग्यावरून उठू नये. सन्माननीय मान्यवरांचं मार्गदर्शन सुरू आहे. सभास्थळी साहेब ताबडतोब आणि शक्य तितक्या लवकर येणार आहेत. बंधुजनो, बहुजनाचे हृदय सम्राट, बहुजनाचे हृदय सम्राट, बहुजनाचे नेते सन्माननीय श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर आपल्या दर्यापूर नगरीमध्ये त्यांचं भव्य आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तेव्हा कोणीही जाग्यावर न उठता आपण शांततेचं सहकार्य करायचं आहे. चला वकील साहेब. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब तुम आगे बढ़ो, बाळासाहेब तुम आगे बढ़ो, बाळासाहेब तुम आगे बढ़ो. न्यायाधिकार सभा मुंबई हायकोर्ट. ऍडव्होकेट पृथ्वी सम्राटजी यांचं भाषणाला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील तमाम रयतेला न्याय अधिकार सभेचा प्रणाम. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांना माझा आदरणीय जय भीम. मी ऍडव्होकेट पृथ्वी सम्राट दीपवंश. मी गेल्या लोकसभामध्ये इलेक्शन लढलो, पण मला राजकारणात उतरण्याचं महत्वाचं कारण म्हणजे राजकारणी घराण्यातलीच मुलं आहेत, त्यांच्या परंपरेने आलेली तेच नेते होतात. परंतु ते घराणेशाहीचा डाग हटवण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी मला राजकारणात उतरावं लागलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानसागरातून तयार झालेल्या संविधानावर आधारित आणि श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून आम्ही न्याय अधिकार सभा उभी केली आहे.
जी न्याय अधिकार सभा तमाम रयतेच्या कल्याणासाठी कार्य करते. मग समस्या काय आहे? समस्या आहे लाचारीच्या मागे जाणाऱ्या, नेतृत्वा मागे जाणाऱ्या लाचारीची. पदासाठी, आर्थिक स्वार्थासाठी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही नेतृत्व लाचारी पत्करतात, परंतु स्वाभिमानासाठी, जनकल्याणासाठी मंत्री पदालाही लात मारणारं नेतृत्व म्हणजे आंबेडकर आहे. म्हणून आंबेडकर महत्वाचे. 40 वर्षापासून बाळासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं स्वाभिमानी राजकारण या महाराष्ट्रात, या देशात उभं केलं आहे. आणि जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आहेत तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील स्वाभिमानी राजकारण आपल्याला पाहायला मिळणार आहे. हाच आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे. आणि या स्वाभिमानी राजकारणाचा मी बाळासाहेब आंबेडकरांचा आशिक आहे, दर्दी आहे. म्हणून आता आपल्याला खऱ्या अर्थाने नवीन उभारणी करायची आहे. मी या दरापूर तालुक्यामधील मार्कंडा या गावचा आहे आणि गेल्या 25 वर्षापासून हा दरापूर विधानसभा शेड्यूल कास्ट साठी राखीव आहे. कारण या दरापूर विधानसभामध्ये 75% ते 85% शेड्यूल कास्टच आहे. आणि आपण शोषितांसाठी, पीडितांसाठी, वंचितांसाठी आपलं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये पाठवतो. आणि ते प्रतिनिधित्व पाठवल्यानंतर तो सामाजिक विषमता नष्ट न करता सामाजिक विषमतेलाच बळी पडतो. कारण यांची निष्ठा या जनतेसोबत नाही, तमाम रयतेसोबत नाही, तर या ठराविक पक्षांसोबत यांची निष्ठा असते. म्हणून आपल्याला आपल्या जनतेसोबत, आपल्यासोबत निष्ठावान असणारा उमेदवार पाहिजे. आणि तशाच उमेदवाराच्या मी स्टेजवर उभा आहे. आजपर्यंत जनतेसोबत निष्ठावान असणारं नेतृत्व विधानसभेमध्ये गेले नाही, म्हणून आपला हा हाल आहे. मग शेतकऱ्यांचे प्रश्न असो, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न असो, बेरोजगारीचे प्रश्न असो, पानंद रस्त्याचे प्रश्न असो, रस्त्याचे प्रश्न असो, भकास होणाऱ्या गावांचे प्रश्न असो, इथं 20 वर्ष आमदारके भोगून प्रकाश पाटील भारसाकडे यांनी कुठलंही काम केलं नाही आणि यापैकी कुठलाही मोठा प्रश्न उभा केला नाही. त्यानंतर कॅप्टन अभिजित अडसूळ हे सुद्धा इथं आमदार होते, त्यांना सुद्धा आपण इथं संधी दिली, परंतु त्यांचं सुद्धा एक काम नाही. त्यानंतर हे रमेश बुंदिले नावाचा प्राणी आहे, ते सुद्धा इथं आमदार होते. त्यांचं काम आहे का कोणाला माहित? काम एखादं तरी काम? मीही तुमच्या मतदारसंघाचा आहे, एकही काम नाही. मग यांना पुन्हा पुन्हा आमदार बनण्यासाठी डोहाळे कशासाठी पडतात? तुमच्या कल्याणासाठी, माझ्या कल्याणासाठी, की त्यांच्या खिशाच्या आर्थिक कल्याणासाठी? आणि आपण एक मागे प्रयोग केला, बळवंत भाऊ वानखडे यांना आपण आमदार म्हणून निवडून दिले. त्यांनी त्यांच्या परीने कामही केलं. आणि त्यांचेही हात मला कुठं पक्षश्रेष्ठीच्या आदेशामुळे बांधलेले दिसतात. म्हणून एक नवीन नेतृत्व जे समाजासाठी, जे आपल्यासोबत निष्ठावान आहे, असं नेतृत्व अंकुश वाघपांजर यांना आपण निवडून देण्यास काही हरकत नाही. म्हणून मी आज तमाम रयतेच्या साक्षीने संपूर्ण वकील बांधव एकत्र येऊन जे न्यायाधिकार सभा संघटन उभं केलं आहे, त्या संघटनेच्या वतीने तमाम रयतेच्या कल्याणासाठी, तमाम रयतेच्या साक्षीने आज मी वंचित बहुजन आघाडीला समर्थन देत आहे. धन्यवाद. आणि इथं वंचित बहुजन आघाडीचा झेंडा गाळत आहे. यानंतर काही वेळामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर येत आहेत. तमाम बहुजनांनो, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, हृदय सम्राट बहुजनांचे काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत. संपूर्ण दर्या पोलीस बांधवांना सज्ज राहा. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू येतात रे. ज्यांनी या देशाला संविधान दिलं, त्याचा नातू या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये उपस्थित होणार आहे. लक्षात ठेवा.
रेखाताई इंगळे तालुका महिला आघाडी यांनी कृपया स्टेजवर यावं. रेखाताई इंगळे. आदरणीय नितीन भाऊजी धुराटे धोबी समाजाचे नेते हे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. आदरणीय नितीन भाऊ धुराटे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. तसेच महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो व आपल्या समोर दोन शब्द सांगतो. मित्रांनो, आज आम्ही इथे उभे आहोत आमचे उमेदवार अंकुश भाऊ वाघपंजर यांच्या प्रचार सभेसाठी. आता तुम्हाला सांगतो गंमत, इथे 2 प्रचार सभा झाल्या मोठमोठ्या. त्या दोन्ही प्रचार सभेमध्ये जेवढे लोक आलेले आहेत त्या प्रत्येकाला 500-500 रुपये रोजंदारी देऊन इथे आणलेला आहे. तुम्हाला शपथ सांग, तुम्ही शपथ घ्या, तुमच्या एकालाही जर इथे पैसे देऊन आणलेलं असेल तर तुम्ही इमानदारीने सांगा. हा जनसमुदाय खरा आंबेडकरी समुदाय आहे, खरा बहुजन आहे, जो बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे आहे आणि बाळासाहेबांसाठी जीव द्यायसाठी तयार आहे. असा समुदाय इथं आलेला आहे. या समुदायाला, या जनतेला शतशत नमन करतो. असेच तुम्ही जर अंकुश वाघपांजर यांच्या पाठीमागे राहिले तर 100% अंकुश वाघपांजर या विधानसभेचे आमदार बनल्याशिवाय राहतील नाही, एवढंच सांगतो. आणि तुम्ही ज्या पद्धतीने इथे आल्या त्याच पद्धतीनं तुमच्याच मताने, तुमच्या इमानदारीनं त्याचा उमेदवाराचा प्रचार करावा आणि त्याला निवडून आणावं, एवढंच सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. बाळासाहेब आंबेडकर इथे येत आहेत, त्यामुळे बाळासाहेबांच्या स्वागतासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. जय भीम, जय महाराष्ट्र. यानंतर धनगर समाजाचे जिल्ह्याचे नेते, धनगर समाजाचे नेते सदानजी नागे यांनी कृपया आपल्या भाषणाला सुरुवात करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी मानवाला मानव म्हणून जगण्याची शक्ती दिली ते आमचे बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, सर्व महामानव यांना प्रथम अभिवादन करतो. बंधूंनो, आज ही विजयी सभा आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या समोर येणार आहेत. सांगण्याचा हा उद्देश आहे. मी प्रथम धनगर समाज या नात्याने या स्टेजवर उभा आहो आणि नंतर वंचित बहुजन आघाडी या नात्याने उभा आहो. सांगण्याचा अर्थ ही आहे, काही अनुभव सांगितले पाहिजेत. या पक्षावाल्यांचे, जे मोठे मोठे बीजेपी सारखे पक्ष आहेत, काँग्रेसवाले बलाढ्य पक्ष आहेत, यांचे अनुभव मी समाजांना सांगू इच्छितो. मी दिल्लीला 6 दिवस गेलतो. धनगर समाजाचं 16 लोकांचं शिष्टमंडळ होतं. यशोमती हजर होत्या, खासदार पण हजर होते. 6 दिवस दिल्लीला थांबून काँग्रेसवाल्या अध्यक्षानं किंवा राहुल गांधीनं साधं धनगर समाजाचं निवेदन घेतलं नाही. याच्यापेक्षा कोणती लाजिरवाणी गोष्ट पाहिजे. आणि म्हणून मला तमाम धनगर समाजाला आणि बहुजन, छोटा मोठा जो बहुजन समाज आहे, धनगर आहे, कोळी आहे, माळी आहे, तेली आहे, अगळाबगळ जातीचे वंचित समूहाचे जे लोक आहेत, एका समाजावर जर असं होत असेल, त्याच्यानंतर बीजेपी वाल्यांचा सांगतो, भारतीय जनता पक्षाचा प्रस्ताव मुंबईला आम्ही गेलो आणि मुंबईला पण धनगराचं निवेदन कोणी घेतलं. धनगराचं पण निवेदन आणि म्हणून या हरामखोराच्या वंचित आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. साहब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. सत्ता बघा, बाळासाहेब तुम आगे बढ़ो, वंचिताची बाळासाहेब तुम आगे बढ़ो.
बाळासाहेब तुम आगे बढ़ो. आले बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या ठिकाणी पोहोचलेले आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले वंचिताची सत्ता बघा येईल वंचिताची बाळासाहेब तुम आगे बढ़ो. बाळासाहेब तुम आगे बढ़ो. विचाराचा बाळासाहेब तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब तुम आगे बढ़ो. बाळासाहेब तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीचा. दीन दुबळा वंचित बहुजन समाज दीन दुबळा वंचित बहुजन समाज दीन दुबळा वंचित बहुजन समाज हॅलो. बाळासाहेबांमुळे बघा एक आला. हो. सर्वांनी खाली बसून घ्या. या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन झालेलं आहे. तेव्हा मान्यवरांना मी अशी विनंती करतो की आपल्याला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शनासाठी आदरणीय धैर्यवर्धनजी पुंडकर साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष सन्माननीय धैर्यवर्धनजी पुंडकर साहेब, या सर्वांनी शांतता राखायचं आहे. साहेबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. साहेबांचं स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिरावजी फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व वारकरी संप्रदायाच्या संतांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाला थांबू का पहिले पहिले सलामी मी समता दलांच्या सैनिकांना ते सलामी द्या. पहिले उभा उभे उभे राहा उभे राहा. धन्यवाद. इथे उपस्थित या जिल्ह्याचे अध्यक्ष श्री संजूभाऊ चोरपगार, त्याचप्रमाणे विपिनजी अणोकार, पुंडलिकरावजी वाड, नागेसाहेब व सर्व सन्माननीय जिल्हा कार्यकारिणी, या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री अंकुश वाघपांजर. मित्रांनो, पहिल्यांदा दर्यापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीने चळवळीशी एकनिष्ठ असलेल्या एका तरुण युवकाला इथे उमेदवारी दिलेली आहे. आपल्या समोर आज जे उमेदवार इथे आहेत ते सर्व उमेदवार हे प्रस्थापित उमेदवार आहेत. यांचे बागलबच्चे फक्त सत्तेसाठी काम करतात, स्वतःच्या संपत्ती वाढवायसाठी काम करतात. आज माननीय बाळासाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची तब्येत खराब असतानाही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताय. परंतु आपण इथे भान ठेवलं पाहिजे की आज चळवळ स्वतःच्या पायावर उभी राहत आहे. आपल्याला आपल्या पक्षासाठी सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार पाठवायचे आहे आणि यावेळेला दर्यापूर मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही. या मतदारसंघामध्ये विशेषतः या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष मोठं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत राहत. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल फार प्रेम दाखवतात. इथले सगळे जे नेते प्रस्थापित मराठा नेते आहेत, दुर्दैवाने या जिल्ह्यामध्ये ओबीसींची इतकी जास्त संख्या असतानाही ओबीसींची आमदारी ते होत नाही. सगळे आमदार हे प्रस्थापित समाजातले आमदार आहेत. या जिल्ह्यामध्ये जे काँग्रेसचं प्रेम दाखवतात
आणि आंबेडकरी चळवळीतल्या पक्षांना संपवण्याचं काम इथले जे नेते करतात, मला तुम्हाला एक गोष्ट आठवण करून द्यायची आहे की ज्या काँग्रेस बद्दल या लोकांना प्रेम दाखवते आणि काही लोकांना महाविकास आघाडी बद्दल जे प्रेम वाटतंय त्यांनी ही गोष्ट कान उघडून ऐकून घ्यायची आहे की देशाच्या पहिल्या निवडणुकीमध्ये जेव्हा 1952 ला पहिली निवडणूक झाली तेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या विरुद्ध प्रचार करायला स्वतः जवाहरलाल नेहरू गेले होते. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांना 14,000 मतं कमी पाडून टाकलेलं आहे. 78,000 मतं बाद केली जी बाबासाहेबांची होती. जयप्रकाश नारायण म्हणतात की या निवडणुकीमध्ये मोठी धांदली झालेली आहे आणि 78,000 मतं जे बाबासाहेबांचे होते ते काँग्रेसने बाद केलेलं आहे. काँग्रेसने एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा बाबासाहेबांना पराभूत केलेला आहे. जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा द्वेष केलेला आहे. आज फक्त मतांसाठी काँग्रेस बाबासाहेबांचं नाव घेते आहे. या पुतना मावशीचं प्रेम असणारा काँग्रेसचा गाडून टाकण्याची वेळ आता या मतदारसंघात आलेली आहे. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आज वंचित बहुजन आघाडी या अमरावती जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकदीने उभी आहे. आपले नेते बाळासाहेब आंबेडकर एकटे या सगळ्यांविरुद्ध लढतायत. हे सगळे पक्ष हे फक्त संपत्तीसाठी, पैशासाठी आणि यांच्या गड्या अजून मोठ्या करण्यासाठी लढतायत. यांना गरिबाचं काही घेणदेण नाहीये. वंचित बहुजन आघाडीचं जर सरकार आलं तर लक्षात ठेवा आपण काय काय करू शकतो की इथे शेतकऱ्यांना जो हमी भावाप्रमाणे भाव मिळत नाही तो भाव मिळवून द्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं सरकार कायदा करेल. इतकंच नाही तर अल्पभूधारक शेतकरी जो आहे म्हणजे 5 एकराच्या आतला जो शेतकरी आहे आणि शेतमजूर आहे ज्याचं वय 60 वर्षाच्या वर आहे त्या सर्व लोकांना वंचितचं सरकार 5,000 रुपये प्रति महिन्याला पेन्शन देणार आहे. तुमची शेत पंपाची 20-50% बिल माफ करणार आहे. तुम्हाला स्वस्त दरामध्ये बियाणे उपलब्ध करून देणार आहे. वंचित बहुजन आघाडी ही शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, महिलांसाठी, अल्पसंख्याकांसाठी, सगळ्यांसाठी, आदिवासींसाठी लढणारा पक्ष आहे. या आजची निवडणूक निर्णायक निवडणूक आहे. मित्रांनो, आता बाळासाहेब नेहमी सांगतात की आता धोका धर्माला नाही तर धोका आरक्षणाला आहे. मराठा समाजाचं आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, सर्व आरक्षण मातीत घालण्याचं काम या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपने केलेलं आहे. यांना कोणाच्या आरक्षणाची काही घेण नाही. फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध समाजांना एकमेकांशी भिडवणे, वाद घालून देणे आणि मतदान घेणे इतकंच यांचं काम आहे. नाही ते मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न 1981 पासून आहे. 1981 पासून किती सरकार आली आणि गेली पण मराठा समाजाला आरक्षण कोणी दिलं नाही. मराठा समाजाचे मोर्चे निघाले तेव्हा सर्वात पहिले पाठिंबा जर कोणी दिला असेल तर माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिला होता. परंतु हा पाठिंबा देताना पक्षाने स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं आणि मराठा आरक्षणाचं ताट वेगळं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये कारण की ते कायद्याने न टिकणार आहे. ज्या ज्या सरकारांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला सर्वोच्च न्यायालयाने तर फाडून पाडला. वंचितचं सरकार आलं तर मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं जाईल. ओबीसीचं आरक्षण जे घालवलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेलं आहे ते आरक्षण जर परत आणायचं असेल तर फक्त बाळासाहेब आंबेडकर आपल्या समोर पर्याय आहे. आंबेडकरांशिवाय या आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकत नाही. त्यामुळे इथल्या मुस्लिम बांधवांना, इथल्या ओबीसींना, इथल्या मागासवर्गीयांना, इथल्या आदिवासींना मी सर्वांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला अंकुश सारखा तरुण, पैसे कमी आहेत यांच्या तुलनेने पैसा कमी आहे. तुम्हाला आमदार पाहिजे का पैसा पाहिजे? आमदार पाहिजे का पैसा पाहिजे? अरे आंबेडकरीचा, शाहू फुले आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता इतका लाचार नाही आहे की तुमच्या 500 रुपयासाठी स्वतःला स्वाभिमान गहाण ठेवेल. आज हा तरुण मुलगा उभा आहे, बाळासाहेबांचा झेंडा घेऊन हातात बाहेर निघालेला आहे. आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे मागे पुढे न पाहता 20 तारखेला गॅस सिलेंडर
गॅस सिलेंडरवर निशाणी दाबून अंकुश वाघपांजर यांना विजयी करणार आहात का नाही? वंचित बहुजन आघाडीचा, मला आवाज आला नाही, वंचित बहुजन आघाडीचा. जय भीम, जय हिंद. हॅलो. यानंतर अंजनगाव दर्यापूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय अंकुश दादा वाघपांजर हे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. सन्माननीय अंकुश दादा वाघपांजर. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. मंचावर उपस्थित आमचे सर्व आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व मंच, माझे प्रिय मतदार आणि बंधू, सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय मल्हार, जय लहुजी, जय ज्योती, जय क्रांती. या सर्व प्रिय माझ्या मतदार बंधूंना मी एवढं सांगू इच्छितो, आज गेल्या 5 ते 6 दिवसाआधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची प्रकृती स्थिर नव्हती, पण तरीही समाजाचं काय देणं असते. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली स्वतःची 4 मुलं गमावली. आणि समाजाचं काय देणं असते ते या आंबेडकर कुटुंबासोबत आपण जे प्रामाणिक आहोत. साहेबांची प्रकृती स्थिर नसतानाही आज माझ्या प्रचार सभेला साहेबांनी आलं, साहेबांनी इथं उपस्थिती दिली. हे माझ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी आहे. हे माझ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी आहे. हे SC STचं आरक्षण जे गेलेलं आहे हे त्यांच्यासाठी आहे. हे ओबीसीच्या आरक्षणावर जो घात गेलेला आहे हे त्यांच्यासाठी आहे. एवढं लक्षात ठेवा. आज ज्या पद्धतीनं आपल्यावर घात होत आहेत, गेल्या 1 ऑगस्टला एसटीचं आरक्षणासंदर्भात एक GR निघाला. सुप्रीम कोर्टानं आपल्यावर ज्या पद्धतीनं निर्णय दिला, मी सुप्रीम कोर्टाचा अवमान करणार नाही, पण निर्णय जो दिला त्या निर्णयाच्या विरोधात या महाराष्ट्रात जर कोणी आवाज उचलला असेल ते आमचे सध्या बाळासाहेब आंबेडकर आहेत, दुसरं कोणी नाही. या महाविकास आघाडीला ठणकावून सांगतो, इथून या मंचावरून चॅलेंज देतो, तुम्ही आमचा एसटीचं आरक्षण, एसटीचं आरक्षण आणि ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका काय? ज्या पद्धतीने आम्ही पूर्वी शूद्र होतो, त्याच पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडीला बी टीम बनण्याचं काम हे याच मनवादी विचाराच्या लोकांचं चालू आहे. मी तुम्हा सर्वांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाला सांगितलं होतं, साहेबांच्या साक्षीनं सांगितलं होतं की साहेब मी झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही, इथं वंचित बहुजन आघाडीचा झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही. आज तुमची वेळ आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना साक्ष द्या की वंचित बहुजन आघाडीचा इथं झेंडा लागणार की नाही. तुम्ही साक्ष द्या की आज वंचित बहुजन आघाडीचा झेंडा लागणार की नाही. तुम्ही हात वरते करून सांगा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगा. तुमचे सर्वांचे स्वागत करतो. त्यानंतर या मतदारसंघाचा अभ्यास करत असताना गेल्या 20 वर्षापासून इथला साखर कारखाना बंद आहे साहेब. इथला साखर कारखाना अंजनगाव तालुक्याचा बंद आहे आणि गेल्या 20 वर्षापासून इथली कापसाची सूतगिरणी बंद आहे. या सूतगिरणीचा सगळ्या जाहीरनाम्यात सगळ्या उमेदवारांनी सर्वात पहिले प्रश्न टाकला की मी साखर कारखाना चालू करेल, मी कापसाचा सूतगिरणी आमचा सूतगिरणीचा कारखाना चालू करेल. ह्या सगळ्या जाहीरनाम्यात साहेब जाहीरनाम्यात यांचा सगळ्यांचा पहिला मुद्दा आहे. माझं यांना ठणकावून सांगणं आहे, 60 वर्ष 65 वर्ष देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले, अवे सत्ता कोणाची होती की तुम्ही इथला सूतगिरणीचा कारखाना चालू करू शकले नाही, तुम्ही इथला साखर कारखाना चालू करू शकले नाही, तुम्ही इथं MIDC ला मोठा हब आणू शकले नाही. सत्ता कोणाची होती? सत्ता महाविकास आघाडीची होती.
सत्ता महायुतीची होती. त्यामुळे इथल्या सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो, साखर कारखाना आणि कापूस तळणी साखर कारखाना आणि कापूस गिरणीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न यांनी 60 वर्षात आपल्याला अनुभवलेला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, इथून ग्वाही देतो, वंचित बहुजन आघाडीचा ज्या दिवशी इथला आमदार म्हणून निवडून येईल त्या दिवशी या सूतगिरणीचं उद्घाटन कसं होते तेही पाहू. त्या साखर कारखान्यासाठी ज्या ज्या पद्धतीनं मेहनत घ्यायला लागेल तेही बघू. हे आम्ही या मंचावरून ठणकावून सांगतो. त्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक भूमिका घेतली, पक्षाच्या जाहीरनाम्यात भूमिका घेतली की जिथे पीजी शिक्षण मोफत असलं पाहिजे. या महाविकास आघाडीला महायुतीला ठणकावून सांगू इच्छितो, चॅलेंज देतो, तुमचा मुद्दा हा या केजी ते पीजी शिक्षण मोफत असणार हा आहे का तेवढं सांगा. आता लहान मुलगा जर अंगणवाडी पासून तर पीजी पर्यंत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जर तो मोफत शिक्षण झालं तर त्याच्या आई वडिलाचा भार हा शिक्षणाचा कमी होईल. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा, आपल्या घरात जी परिस्थिती येते की बा आपल्या मुलाला शिक्षणासाठी पैसा नाही म्हणून आत्महत्या करतात, वंचित बहुजन आघाडीला सत्तेत आणा, केजी ते पीजी शिक्षण मोफत करू. एवढं लक्षात ठेवा, तुमच्या एकाही घरात आत्महत्या होणार नाही. एवढी गोष्ट आणि एवढीची मंचावरून तुम्हाला ग्वाही देतो. जास्त वेळ न घेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी विनंती करतो आणि माझं बोधचिन्ह गॅस सिलेंडर बटन क्रमांक 5 बटन दाबून हजारो नाही लाखो नाही इतिहास घडून दाखवा आणि हा विजय आपण निश्चितच घेऊन आणू. हा इतिहास तुम्ही खूनगाठीतून बांधून घेऊन जा. एवढं थांबतो, सांगतो. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडी माईक मिळालं की सोडायला कोण तयार नसतं आणि आम्ही आहोत की माईक कधी मिळणार नाही असेच बघत असतो. दर्यापुरातली ही सभा मला एका जुन्या सभेची सरळ आठवण करून या ठिकाणी दिसते. तीही एवढीच मोठी सभा होती. नाही आपले हे उमेदवार होतो ना साहेबराव लेंदेंची उमेदवारी होती. असंच त्यावेळेस सांगण्यात आलं की आम्ही जिंकू. व्हॉट्सअप सुद्धा त्यावेळेस तिथेच होते आणि जिंकता जिंकता आम्ही हारलो अशी असणारी परिस्थिती. काय झालं? हा जास्ती आवाज आहे का? आणि साहेबराव लेंदे जिंकता जिंकता त्या ठिकाणी थांबले अशी असणारी परिस्थिती आहे. आजही आपण त्याच जोशाने या ठिकाणी आपण हे करतो. वाकपांजर जिंकून आणण्याचा आपण सारा निर्धार केलेला आहे. मी अंजनगाव दर्यापूर इथल्या मतदारांना सांगू इच्छितो की आपण अगोदर उमेदवार निवडून दिले नाही असं नाही, पण त्यांच्याकडे संकल्पना होती का? तर अजिबात नाही. त्यांच्याकडे या विभागामधला असणारा बंद साखर कारखाना आहे, बंद सूतगिरणी आहेत. व्हॉट्सअप लिलावाला किती वेळ निघाले ते
आणि लिलावाला निघालेले कारखाने आम्ही चालू करू म्हणून त्या ठिकाणी सांगताय. अरे लिलावाला निघाले म्हणजे ते असणारे काडीमोल किंमत झालेली आहे, तिची मशिनरी संपलेली आहे, सगळी संपलेली आहे, काहीच राहिलेलं नाहीये, फक्त भिंती आहेत. पण ते हे सांगत नाही की आम्ही असणारं नवीन सूतगिरण सुरुवात करू, ते हे सांगत नाही की आम्ही असणारं नवीन कारखाना सुरुवात करू. ते हे नाही सांगत. इथे आपण असं संत्रा परिषद घेतली, आज संत्र्याला भाव आहे का? नाही. तुम्ही बागपांजरला निवडून द्या, या संत्र्याला भाव आल्याशिवाय राहणार नाही, हे आपण असं लक्षात. दुसरं मी आपल्याला सांगतो, कुठलंही फळ हे खाली पडलं की त्याचं फर्मेंट व्हायला, म्हणजे दारू व्हायला, मी असं म्हणतो माझ्या भाषेत 12 तास लागतात. 12 तासाच्या नंतर ते असणारं फळ तसं ठेवलं तर त्याची दारू व्हायला सुरुवात होते. पिणारे किती जण आहेत हात वरती करा. हा, कारण की त्यांना माहिती असतं सगळं. इथे एखादा चांगला खासदार आपण आज चांगला आमदार आपण सगळं निवडून दिला, तर गावागावामध्ये नाही, शेतामध्ये जे 1 नंबरचं फळ आहे ते मार्केटला जाईल, जे 2 नंबर 3 नंबरचं फळ आहे की ज्याला आपल्याला भाव कमी मिळतो, अशी असणारी परिस्थिती आहे. पण त्याच्यामध्ये रस तेवढाच असतो की जेवढे 1 नंबरच्या फळामध्ये असतो. पण नजर जी आहे ती 1 नंबरच्या फळाकडे जाते, 3 नंबरच्या फळाकडे जात. आता हे जे 2 नंबर 3 नंबरचं जे फळ आहे, तुम्ही कधी आंध्रामध्ये गेलात किंवा जालना जिल्ह्यामध्ये जर गेलात तर आपल्याला असं दिसेल की तिथे शेतामध्ये एक छोटसा असा खोडा बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये या फळांचा ज्यूस त्या ठिकाणी काढला जातो. आणि तो काढलेला ज्यूस मोठ्या फॅक्टरीमध्ये जातो आणि मग आपल्याला असणारं बाटल्यांमधून तो ज्यूस मिळतो, अशी असणारी परिस्थिती. ते इथेही चालू शकतो. बेरोजगारीचा प्रश्न मिटू शकतो, हाताला काम मिळण्याचा असणारा प्रश्न त्या ठिकाणी होऊ शकतो. पण ज्याला आपण म्हणतो की दृष्टी, ज्याला आपण म्हणतो की दृष्टी असणारा आमदार आपण निवडून दिला तर विकासाची कामं थांबत नाहीत, हे आपण असणारं लक्षात घ्या. अजिबात थांबत. मला ह्याची जाणीव आहे की शरद पवारांनी इथल्या फळाच्या संदर्भातलं सांगितलं होतं की ज्या बिया आहेत त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड आहे. 15 वर्ष 20 वर्षापूर्वी ती होती. आता असणारं PKBने नवीन फळ त्या ठिकाणी शोधलेलं आहे की ज्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड नाही. पण त्याचा प्रचार होत नाही. याचं कारण की तुमचा उमेदवार कुठला आहे? एक उमेदवार सेनेचा कुठला आहे? मुंबईतला आहे. कधीतरी आपलं व्हिजिट करायची, कधीतरी आपलं जायचं. असं जे चाललंय ते मराठा समाजाला माझं सांगणं आहे की तुम्ही तुमचंच नुकसान करून घेताय, तुम्ही दुसरं कोणाचंच नाही नुकसान करत. इथे लढाऊ कार्यकर्ता आला, बोलणारा कार्यकर्ता आला की इथल्या असणाऱ्या अनेक समाजाला वाटतं की अरे हा आपल्या उरावरती बसेल का, आपल्या छाताड्यावरती बसेल का. आणि
निवडून आलेला आपल्या छाताड्यावरती बसता कामा नये, आपल्या उरावरती बसता कामा नये, म्हणून काय कानचा खालचा असला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आता कानातला खालचा असला तर तो हलकाच असतो, डोक्याने हलका असतो आणि विचाराने हलका असतो. तो काय बदल करणार आहे? मग बोंबलत बसायचं आम्ही ह्याला निवडून दिलं, त्याला निवडून दिला, काय बदल केला, काय बदल केला नाही. अरे कोणाला दोष देते? आणि म्हणून मित्रो माझं असणारं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, या ठिकाणी की वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार वाकपांजर यांची दृष्टी आहे, तरुण आहेत, समाजासाठी काम करू इच्छितात. आपण एक त्यांना संधी द्या, हे माझं असणारं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना. येता येता मला 2-4 मुस्लिम समाजाचे फोन आले, हमने क्या करना. त्याला जे सांगायचं ते मी सांगितलं, पण आपल्यालाही सांगतो. मुस्लिम समाजाने एक लक्षात घ्यावं की दंगल करायचं असेल आता तर एक तर मस्जिदीचा वापर केला जातो किंवा मोहम्मद पैगंबराचा वापर केला. त्यांच्या विरोधात असताना पाहिजे ते लिहावं लागतं. आपल्याला माहित आहे निपुर शर्मा नावाच्या असणाऱ्या महिलेने काही वक्तव्य केलं होतं, त्याच्यानंतर अनेक जणांचा मुस्लिम समाज रस्त्यावरती उतरला. अल्लाहू अकबरचे त्यांनी नारे दिले. इथे दंगलही झाली अमरावतीमध्ये. ज्या कुठल्या देवाला आपण मानतो त्याच्या विरोधात जर कोणी अशब्द काढला तर आपल्याला असणारं जिवारी लागतं आणि मग आपल्याला पाहिजे ते करतो, अशी असणारी परिस्थिती आहे. मी या सगळ्या मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो, मी मुस्लिम समाजाला असताना सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांना, हे घडत राहणार, तुम्हाला भडकवले जाणार. आप ऐसे ही हो हा स्टॅम्प मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार. इससे अगर बाहेर निघाला, याच्यातून बाहेर पडायचं असेल तो वंचित बहुजन आघाडीने आखलेला मार्ग हा तुम्ही स्वीकारला पाहिजे, हे असताना लक्षात घ्या. तो मार्ग काही आहे की निपुर शर्मा नावाच्या महिलेवरती ज्यावेळेस कोर्टामध्ये लोक गेले, सुप्रीम कोर्टापर्यंत, त्यावेळेस कोर्टाने सांगितलं आम्ही आमचे हात बांधलेले, आम्ही काहीच करू शकत नाही, कारण कायदाच नाही. आणि म्हणून त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेमध्ये कपिल पाटील नावाचे असणारे जे आमदार होते की ज्यांना निवडून आणलं होतं वंचित बहुजन आघाडीने, त्याच्या मार्फत मोहम्मद पैगंबराच्या विरोधात किंवा इथल्या कुठल्याही देवदेवतांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला 7 वर्षाची सजा झाली पाहिजे, हा कायदा सरकारने केला पाहिजे, म्हणून असणारं एक बिल त्या ठिकाणी मांडलं. मी मुसलमानांना आवाहन करतोय, तुम्ही काँग्रेसचं राजवट बघितलं, आजही तुम्हाला काँग्रेसबद्दल प्रेम आहे, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण एनआरसी आता लागू होतंय, काँग्रेस तुमच्या बरोबर आहे का? तर नाही. मॉब लिंचिंग झालं त्यावेळेस काँग्रेस तुमच्या बरोबर होती का? तर नाही. टिपू सुलतानचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस तुमच्या बरोबर असणारा या ठिकाणी काँग्रेस होती का? तर नाही. औरंगजेबाचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस काँग्रेस म्हटले ये हमारा सवाल नहीं, वो मुसलमानों का. काँग्रेस तुमच्या बाजूने होती.
उभं कोण राहिलं? तर वंचित बहुजन आघाडी उभी राहिली. औरंगाबादला जी औरंगजेबची असणारी मदर आहे, औरंगाबादला जी औरंगजेबची मजर आहे, त्याच्यावरती चादर चढवली आणि चादर चढवून सांगितलं, आम्ही चादर चढवली, खुलेआम चढवली, टीव्ही वाल्यांना बोलवलं, दाखवलं, आणि तुमच्यात दम असेल तर आमच्यावरती केसेस करून दाखवा. आणि दंगलीचं वातावरण जे महाराष्ट्रातलं होतं ते थांबलं. जे दंगलीतलं महाराष्ट्राचं वातावरण होतं ते पूर्णपणे थांबलं. मी आता मुस्लिम समाजाला विचारू इच्छितो, इथल्या मौलवींना विचारू इच्छितो, इथल्या उलेमांना विचारू शकतो, इथल्या काझींना विचारतोय, तुम्हाला दंगल पाहिजे की दंगल थांबलेली पाहिजे? मोहम्मद पैगंबराबद्दल जे वाईट बोलल्या जाते ते थांबवले गेलं पाहिजे की नाही पाहिजे? मोहम्मद पैगंबरांच्या बद्दलच्या असणारा करून जी दंगल खोल केल्या जाते ती तुम्हाला थांबवायची आहे की न थांबवायची? आणि ती जर थांबवायची असेल तर हा कायदा वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसरा कोणीच करू शकत नाही, हे लक्षात घ्या. इथे कोणीच करू शकणार नाही. आणि म्हणून मुस्लिम बांधवांना माझं असणारं आव्हान आहे, दर दिवशी आपण अल्लाहचं नाव घेतात, दर दिवशी आपण नमाज पढतो, त्याच मोहम्मद पैगंबरांचं असणारं अनाप सनाप त्या ठिकाणी लिहिल्या जात. वाईट वाटत. अनेक मुस्लिम समूहातल्या लोकांचं बघितलं, रक्त खोडलेलं. सर कुछ भी कर दो, बताओ तुम खाली बस क्या करना है. त्यांचा राग अनावर झालेला असतो. समजू शकतो आपण, का त्यांच्या धर्मातल्या प्रेषितावरती कोणीतरी टीका केली. मी आज त्याच मुस्लिम समाजाला सांगतो, मायाबद्दल बरंच सोशल मीडियावरती लिहिल्या जाते सध्या. आमच्या मौलवीला शिव्या दिल्या, आमच्या काझीला शिव्या दिल्या, अमुख्याला शिव्या दिल्या. मला जे लिहायचं, काँग्रेसचे जे भडवे आहेत ते लिहिणारे ते लिहितील, त्याच्याबद्दल मला काही फरक नाही पडत. का त्यांना आता असणारा कुठेतरी जड वाटायला लागलंय की हा मुस्लिम समाज वंचितकडे चालला की काय, आणि उद्या गेला तर आपलं काय होणार. मी नेहमी म्हणत असतो की माझी सगळी भाषण युट्यूबवरती आहे, ज्याला कोणाला ऐकायचं त्यांनी ऐका. आजही मी असणारा आपल्याला सांगतो की 32 जागा अशा आहेत की जिथे एकनाथ शिंदेचा उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला उद्धव सेनेचा असणारा उमेदवार, आणि तिसरा उमेदवार हा फक्त वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार. एकनाथ शिंदे बीजेपी बरोबर आहे म्हणून त्यांची भूमिका, बीजेपीची जी भूमिका आहे ती भूमिका मुसलमानाच्या संदर्भात. उद्धव ठाकरेंची भूमिका काय, तर आजही जाहीरपणे सांगतात की माझ्या शिवसैनिकांनी असणारा बाबरी मस्जिद शहीद केली, त्याच्याबद्दल मला असणारा अभिमान आहे. मी मुसलमानांना विचारतो, लोकसभेमध्ये तुम्ही असणारा मतदान दिलं मान्य आहे, मला संविधानाचा इश्यू होता म्हणून तुम्ही मतदान दिलं, पण आता काय आहे, आता काहीच नाही.
मग असणारं ज्यांचं आपण नमाज पढतो, ज्यांना असणारं नमाजीमध्ये आठवण करतो, त्यांच्याकडे आपण दुआ मागतो, अशा असणाऱ्या मोहम्मद पैगंबराच्या संदर्भातलं उद्याचं बिल येणार असेल आणि वंचित बहुजन आघाडी येणार असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान तुम्ही का करत नाही ह्याचा खुलासा करा. आणि म्हणून मित्रो माझं असणारं आव्हान आहे मुस्लिम समाजाला, उद्या दंगलीपासून वाचवायचं, शांततेने राहायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मतदान करा, हे आव्हान मी असणार करतो. माझा वेळ संपत आलेला आहे, पण 2 मिनिटं फक्त बोलतोय. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे, पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणुका सुरुवात होण्याच्या 15 दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की स्थानिक स्वराज्यामध्ये संस्थांमध्ये ओबीसीला आरक्षण राहणार नाही. आणि का राहणार नाही ते त्यांची त्या ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्यांची टक्केवारी किती आहे ही माहिती नाही. त्यांची टक्केवारी किती आहे माहिती नाही. जोपर्यंत टक्केवारी कळत नाही तोपर्यंत आरक्षणाला त्यांनी स्थगिती दिली. दुसरं महत्वाचं, उद्याची विधानसभा झाली, ही आताची विधानसभा आहे ती निवडणूक झाली आणि नवीन विधानसभा गठीत होईल, त्यावेळेस पुन्हा ओबीसीची जनगणनेची मागणी मान्य केली जाईल. ओबीसीची जनगणनेची मागणी मान्य केलेला आणि सांगितल्या जाईल की जोपर्यंत जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत शिक्षण आणि नोकऱ्या इथलं आरक्षण थांबवण्यात येईल. ओबीसींचं शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं आरक्षण थांबवण्यात येईल. मी ओबीसी समूहाला विचारतो, हे आपल्याला असणारं मान्य आहे का? वंचित बहुजन आघाडी हे आश्वासन आपल्याला देते की उद्याचा हा ठराव आला तर आम्ही हाणून पाडल्याशिवाय त्या सभागृहामध्ये राहणार नाही. पण तो ठराव हाणून पाडण्यासाठी तो ठराव हाणून पाडण्यासाठी आमदार पाहिजे ना. तो ठराव हाणून पाडण्यासाठी आमदार पाहिजे. वाघ पांजर यांना असणारा आमदार आपण केलं तर ते ठराव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात घ्या. जसं ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे तसं एससी एसटीचं सुद्धा आरक्षण धोक्यात आलेलं आहे. याच जिल्ह्याचे एक जज आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, काय नाव त्यांचं? बापाने तर वाट लावली, पोराने तर पूर्ण वाट लावून टाकली. त्या जजमेंट मध्ये काय म्हटलं त्या सगळ्या जजेसनी की वर्गीकरण समजू शकतो, पण त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं क्रिमिलियर सुद्धा लागू झालं पाहिजे. आणि क्रिमिलियरची व्याख्या काय केली माहिती आहे का कोणाला? क्रिमिलियरची व्याख्या करत असताना सांगितलं की एका कुटुंब यातल्या एखाद्या व्यक्तीने, म्हणजे कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर तो क्रिमिलियर मध्ये येतो. म्हणजे कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर तो क्रिमिलियर मध्ये येतो. आणि क्रिमिलियर मध्ये आला की त्याला यापुढचं आरक्षण नाही. किती जणांना मान्य आहे? मान्य नाही ना. मग खिशातले 2000 रुपये काढायचे आणि इलेक्शनच्या दिवशी जो कार्यकर्ता असेल त्याला वाटायचं. आणि म्हणून मित्रो, माणूस आहे ना, माणूस चालतो कशावरती? तर पायावरती. पाय काल चालतात तर त्याचं हृदय आहे म्हणून.
उद्या त्या माणसाचं हृदय काढून घेतलं तर काय होतं? त्या माणसाचं काय होतं? तो माणसाचं काय होतं? अल्लाह प्यारा. आता तुमचं आरक्षण काढून घेतल्यानंतर इथे SC STचं आरक्षण केल्यानंतर या समूहाचं काय? आणि म्हणून आपलं आरक्षण वाचवण्यासाठी सगळ्यांनी खूनगाठ बांधली पाहिजे की एक मत जे मिळत नाही, एक मत मिळत नाही, ते मत मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि वाघपांजर यांच्या मतपेटीमध्ये किमान 90,000 मतं असतील. किती मतं असतील त्याची तयारी करणार. स्वतःच्या खिशातले 10,000 रुपये जरी खर्च करावे लागले तरी ते खर्च करा आणि 90,000 मतं मिळवा आणि गॅस सिलेंडरला विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. गरजवंत सकल मराठा संघटना, मातंग समाजाचे संघटन, न्याय अधिकार संघटना आणि ओबीसी संघटनांनी अंकुश वाघपांजर यांना आपल्या समाजाचा पाठिंबा जाहीर केलेला आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. वकिलांची संघटना आहे, वकिलांची संघटना केलं मी